जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवर निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे। त्या निवड यादीमध्ये कोणाकोणाची निवड झालेली आहे, कोणत्या आस्थापनेसाठी निवड झालेली आहे आणि याच्यासोबतच जे सूचना पत्रक आहे, प्रसिद्धी पत्रक आहे, त्यामध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख करण्यात आलेला आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया पवित्र पोर्टलवर ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचना आणि निवड यादीमध्ये कोणाकोणाची निवड झालेली आहे त्याविषयी सविस्तर माहिती। बघा मित्रांनो, आज आहे 11 जुलै 2024 आणि आजच्या तारखेला पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटला एक शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। त्यामध्ये पहिली सूचना आहे की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणामधील रिक्त पदे त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक 25/6/24 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये 3150 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची शिफारस झालेली आहे। आता त्यामध्ये मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांमधील उर्वरित समांतर आरक्षणामधील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या ज्या विधान परिषद आहेत त्याच्या आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम 25/6/24 रोजी शिफारस यादीच्या वेळी लाल रंगांमध्ये दर्शवण्यात आलेले होते व ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते। आता ते जे लाल रंगामधले प्रेफरन्सेस लॉक करण्यात आलेले होते त्याची निवड यादी फायनली या ठिकाणी लावण्यात येत आहे। पुढच्या सूचनेमध्ये त्याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेमधील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जे दाखल केलेल्या जी याचिका आहे 180/2024 आणि अन्य जे संलग्न याचिका आहे त्या प्रकरणी मागच्या 5 तारखेला म्हणजे 5 जुलै 2024ला एक सुनावणी झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांचा यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विधिज्ञ यांचे मत घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे कळविण्यात आले होते। अगोदर सांगितलं होतं कारण ही जी मागची सूचना होती त्या सूचनेमध्ये याच गोष्टीचा उल्लेख करण्यात आला होता। आता काय केलेलं आहे की समांतर आरक्षणामधील रिक्त पदांकरिता सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबतची सदरची जी पदे आहेत जी की आत्ता जाहीर करण्यात आलेली आहे ती मूळ जाहिरातीमधीलच असल्याने 25 फेब्रुवारी 2024 रोजी केलेल्या कारवाईप्रमाणे या समांतर आरक्षणामधील रिक्त पदांच्या शिफारसीबाबत कारवाई करता येईल। तथापि रयत शिक्षण संस्थेस नियुक्ती न देण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कारवाई करता येणार नाही असे मत शासकीय विधिज्ञ यांनी केलेले आहे। म्हणजे काय आहे, रयतमध्ये पहिला जो राऊंड झालेला आहे पहिल्या राऊंडमध्ये निवड झालेले जेवढे अभियोग्यताधारक आहेत त्या सर्वांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये सध्या तरी टेम्पररी जो स्टे लावलेला आहे तो चालूच राहणार आहे, कारण तो स्टे उठवण्यासाठी बऱ्याच अंशी प्रयत्न केला गेलेला आहे। अगदी शासनाच्या वतीने देखील प्रयत्न केला गेला आहे आणि निवड झालेले जे आपले अभियोग्यताधारक आहेत ज्यांचं नाव रयतच्या पहिल्या यादीमध्ये आहे त्या उमेदवारांनी देखील या ठिकाणी इंटरव्हेन्शन दाखल करून तो स्टे उठवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु अनफॉर्च्युनेटली मागची जी हिअरिंग झालेली आहे 5 जुलै 2024ला त्या हिअरिंगमध्ये देखील तो स्टे उठू शकलेला नाही। आता भविष्यामध्ये ती जी केस आहे ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये लढवली जाणार असल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे आता त्यांचं भविष्य नेमकं काय होईल ते पुढच्या सुनावणीवरच अवलंबून असणार आहे। परंतु बाकीची जी प्रोसेस आहे निवड याद्या जाहीर करण्याच्या संदर्भामधली ती प्रोसेस या ठिकाणी विना अडथळा पार पडली जाऊ शकते असं शासकीय
असं या ठिकाणी शासकीय विधिज्ञ यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ताची जी काही यादी आहे ती शेवटी एकदा घोषित केली जात आहे. आता शेवटच्या ज्या 2 सूचना आहेत त्या देखील अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की खाजगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षणामधील उर्वरित रिक्त जागांसाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी माननीय उच्च न्यायालयातील याचिकेच्या निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे आता जी यादी लावली जात आहे किंवा लावलेली आहे ऑलरेडी, आता 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला ती यादी दाखवतो आहे या ठिकाणी. ती यादी माननीय उच्च न्यायालय जे आहे त्यांच्या निर्णयाच्या अधीन राहून लावली जात आहे. याचा अर्थ असा होतो की या यादीच्या संदर्भामध्ये भविष्यामध्ये जर कोर्टाचा निर्णय अगेन्स्टमध्ये गेला तर त्या निर्णयाला हे संपूर्ण उमेदवार बांधील राहतील. कोर्टाचा आदेश जो काही असेल ते सर्व उमेदवारांना या ठिकाणी मान्य करावा लागणार आहे. असा त्याचा निर्णय, असा त्याचा अर्थ या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर शेवटची सूचना त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे की न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल, याची अभियोग्यता धारकांनी नोंद घ्यायची आहे. यानंतर मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे ही जी निवड यादी आहे ती आपल्याला आजच्या तारखेला डिक्लेअर झाल्याची माहिती या ठिकाणी दिसत आहे की 11 जुलै 2024ला पवित्र पोर्टल जे टीचर्स रिक्रुटमेंटचं ऑफिशियल वेबसाईट आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवर ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आता या यादीमध्ये जे मॅनेजमेंट आहे, महत्त्वाचं मॅनेजमेंट ज्यामध्ये भरपूर जागा आहेत, ती आहे रयत शिक्षण संस्था सातारा. आणि या रयत शिक्षण संस्थेमध्ये ज्या उमेदवारांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे त्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला संपूर्ण डिटेल्स दिसत आहे. वेगवेगळ्या विषयासाठी, वेगवेगळ्या वर्गासाठी या ठिकाणी जे आहे उमेदवारांची निवड झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी 6 ते 8ची पदे दिसत आहे. त्यातल्या त्यात आपण जर का या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला तर 1 ते 5ची देखील पदं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. रयत शिक्षण संस्थेमधलीच या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला पदे दिसत आहे. तर या ठिकाणी जे आहे आपल्याला हे संपूर्ण निवड यादी या ठिकाणी दिसत आहे. आता तुम्हा लोकांचा एक निश्चितपणाने प्रश्न असेल की रयतच्या संदर्भामध्ये ऑलरेडी कोर्ट केस पेंडिंग आहे, मग या उमेदवारांचं नेमकं काय? तर उमेदवारांची यादी तर जाहीर केलेलीच आहे, परंतु याही उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन निश्चितपणाने काही कालावधीकरिता का होत नाही, परंतु होल्डवर ठेवले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण पहिल्या राऊंडच्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अजूनही झालेलं नाही. जे काही निर्णय असेल, अगदी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपासून समुपदेशन असेल किंवा पदस्थापना असेल, ती संपूर्ण प्रोसेस माननीय जे उच्च न्यायालय असेल, औरंगाबाद हायकोर्ट असेल किंवा मुंबई हायकोर्ट असेल, त्यांच्या निर्णयाच्या अधीन राहूनच या ठिकाणी लावला जात आहे. त्याच्यामुळे आपण अपेक्षा व्यक्त करूया की लवकरात लवकर जे आहे या संदर्भामध्ये जो काही निर्णय आहे तो लागून जावा आणि आपल्या अभियोग्यताधारकांना स्वतःच्या हक्काची नोकरी मिळावी. आता दुसरा प्रश्न तुम्हा लोकांचा निश्चितपणाने असणार आहे, ज्याच्यावर सर्वात जास्त उमेदवारांची नजर आहे, विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडच्या संदर्भामध्ये काय अपडेट आहे. तर आता हाच एक महत्त्वाचा राऊंड लागणं बाकी होतं. आता पुढची जी काही प्रोसेस असेल ते निश्चितपणाने आपण सांगू शकतो की जो काही विकल्प विचारला जाणार आहे विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भामध्ये, की तुम्हाला या ठिकाणी जे उमेदवार ऑलरेडी सिलेक्ट झालेले आहेत पहिल्या राऊंडला त्यांना कॉम्पीट करायचं आहे किंवा नाही या विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडला, असे त्यांची या ठिकाणी मतं विचारात घेतली जाऊ शकतात किंवा त्यांना जे आहे पुन्हा एकदा प्रिफरन्सेस टिक करण्याची किंवा अनटिक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते, अशी आपल्यापर्यंत प्राथमिक माहिती मिळालेली आहे. ती प्रोसेस झाली की विथ इंटरव्ह्यूचा राऊंड देखील आपल्याला या ठिकाणी लवकरात लवकर पाहायला मिळू शकतो. राहते आहे सर्वात महत्त्वाची म्हणजे उर्दू माध्यमाच्या संदर्भामध्ये जो ओपन कन्व्हर्टेडचा जो राऊंड आहे त्या संदर्भामध्ये. तर निश्चितपणाने ज्या वेळेस विथ इंटरव्ह्यूच्या संदर्भामध्ये प्रेफरन्सेस घेतले जाणार आहेत त्याच वेळेस मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे की उर्दू माध्यमाच्या देखील ओपन कन्व्हर्टेड राऊंडकरिता पुन्हा एकदा प्रेफरन्सेस घ्यावे लागतील. तर त्याच वेळेस ॲट अ टाईम दोन्ही माध्यमाकरिता विथ इंटरव्ह्यू मराठी माध्यम आणि विदाऊट इंटरव्ह्यू उर्दू माध्यम यांच्याकरिता प्रेफरन्सेस घेतले जाऊ शकतात. त्याकरिता आता चालू असलेला जो आठवडा आहे तो आठवडा महत्त्वाचा आहे. या आठवड्यामध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवर बऱ्याच हालचाली घडताना पाहायला मिळाव्या
हीच आपली सर्वांची अपेक्षा आहे.